लपंडाव मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे आता जो काही किरण आणि त्याचबरोबर जान्हवी ह्या दोघांना सुद्धा आता कान्हाने सुखरूप सोडवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, आता इथे हा जो काही किरण आहे त्या किरणने मात्र जान्हवीचा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता इकडे जे काही सरकारची माणसं आहेत त्यांना कान्हाबद्दलचं एक गुपित सांगितलेलं असतं. आणि कान्हाबद्दलचं एक गुपित सांगितल्यामुळे आता इकडे जो काही कान्हा आहे, जो कबीर किर्लोस्कर खरा आहे, त्याचं मात्र हे सर्व सत्य आता इकडे उघड होतानाच आपल्याला ह्या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, विषय होतो काय की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते, आणि ती म्हणजेच की इथे हा कबीर इकडे कान्हा महाडिक म्हणून राहत असतो. पण आता कान्हा महाडिक म्हणून राहत असताना त्याला सखीला सर्व गोष्टी सांगायच्या असतात. पण आता इकडे सरकार हा नेमका कोण आहे? हा कान्हा महाडिक आहे का, किंवा हा आणखी दुसरा कोणी आहे? आणि त्याचबरोबर ह्या किर्लोस्करांचा आणि ह्याचा काय संबंध आहे, ह्या सर्व गोष्टी ती शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की तिच्या हाती आता कबीर किर्लोस्कर लागलेला असतो. पण तिला हे माहिती नाही आत्तापर्यंत की कान्हा महाडिक आणि कबीर किर्लोस्कर हे दोन एकच व्यक्ती आहेत. ही गोष्ट अद्याप तिला समजलेली नसते, आणि त्यामुळे तिचा आता भयंकर इथे बाजार उठणार असतो. हेच आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इथे आता जो काही कान्हा आहे त्या कान्हाच्या हातामध्ये त्या जाधव इन्स्पेक्टरचं एक आय कार्ड लागलेलं असतं, त्याचा ॲड्रेस मिळालेला असतो आणि तो तिकडे जाऊन त्याला पकडत असतो. तर इकडे आता जो काही इकडे किरण आहे त्या किरणकडून एक माहिती मिळालेली असते की इकडे त्याने एक गोष्ट सांगितलेली आहे, राजलक्ष्मी किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीचा वारस किंवा राजलक्ष्मी किर्लोस्करांची जी काही प्रॉपर्टी आहे ती सांभाळण्यासाठी एक व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती म्हणजेच की कबीर किर्लोस्कर. असं हे सगळं काही समजलेलं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर आता ती म्हणत असते, ठीक आहे, आता जर हे असंच असेल ना तर एक गोष्ट आपल्याला त्या ह्याच्यासाठी करावी लागणार आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इथे सखी आलेली असते. आता जेव्हा कबीरबद्दल, किर्लोस्करांबद्दल आणि कान्हाबद्दलचं इथे तेजस्विनीच्या तोंडून ती मत ऐकते, आणि ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचार करत असते, ही नेमकी आहे तरी कोण? माझी आई आहे का आणखी कोण आहे? आणि त्याचबरोबर ती असं का बोलत होती की इथे आता कान्हासमोर दुसऱ्या कोणाला तरी उभं करायचं? त्यामुळे सरळ सरळ ती तिला प्रश्न विचारते आणि म्हणत असते, आई, मी आत्ता तुझं सर्व बोलणं ऐकलंय, प्लीज तू आत्ता कोणत्याही प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं देऊ नकोस. त्यावर ती म्हणत असते, नाही बाळा, असं काही नाही, तू चुकीचा काहीतरी अर्थ ऐकला असशील किंवा तुला चुकीचं काहीतरी समजलं असेल. त्यावर सखी म्हणत असते, नाही आई, नाही, मी बरोबर ऐकलेलं आहे. तू जे काही बोलत होतीस ना त्या सर्व गोष्टी मी बरोबर ऐकलेल्या आहेत. मला तुझ्याकडून तेच हवंय, तेच मला जाणून घ्यायचंय. तू काय आत्ता बोलत होतीस, कोणाबद्दल बोलत होतीस आणि का बोलत होतीस, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे जाणून घ्यायच्या आहेत. त्याच वेळेला ती म्हणत असते, हे बघ, तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, मी असं काहीच बोलत नव्हते. पण तरीसुद्धा आता इकडे सखी ऐकत नाही, आणि तिच्या बोलण्यावर, वागण्यावर तिला आता इकडे भयंकर संशय येऊ लागलेला असतो. पण तरीसुद्धा तेजस्विनी आहे ती, इकडे सरकार आहे ती किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या सर्व प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं देत असते. पण आता ती म्हणत असते, नाही, ही नक्कीच कान्हाबद्दल काहीतरी बोलत होती. हिला तर कान्हा मनापासून आवडतो, हिने कान्हाला मनापासून जावई म्हणून स्वीकारले, त्याचबरोबर त्याचं कौतुकसुद्धा केले, पण ही अशी का वागती, असा संशय आणि ह्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये आलेल्या असतात. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे कान्हा किरणचा फोन ट्राय करत असतो, पण फोन लागत नसतो, कारण जेव्हा तो तिथे जातो तेव्हा मात्र त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. इकडे आता जान्हवीच्या डोक्यावरतीच ड्रिल मशीन धरलेली असते, आणि जान्हवीच्या डोक्यावर ड्रिल मशीन पकडल्यानंतर आता इकडे किरण म्हणत असतो,
एक मिनिट मी सांगतो तुम्हाला, सर्व काही सांगतो. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला राजलक्ष्मी किर्लोस्करांची प्रॉपर्टी नंतर कोण सांभाळणार आहे ही गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची ना, तर मग ऐका. राजलक्ष्मी किर्लोस्करांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी एक कबीर किर्लोस्कर नावाचा माणूस आहे, तो सांभाळणार आहे, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा आता इकडे सरकारचा माणूस त्याला विचारतो की नेमका तो कोण आहे, कुठे राहतो, त्याच्याबद्दल सगळी माहिती दे. तेव्हा किरण म्हणत असतो, हे बघा मला फक्त एवढंच माहिती होतं, याच्या पलीकडे मला काही माहिती नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मला एवढंच माहिती आहे, याच्या पलीकडे मला काहीच नाही माहिती. मी त्याला पाहिलं सुद्धा नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. आणि कबीर किर्लोस्कर हे नाव ऐकल्यानंतर आता सरकारची माणसं हवेतच उडू लागतात आणि त्यामुळे आता बांधलेल्या अवस्थेतच त्यांना ते तसेच ठेवत असतात. आता इकडे किरण आरडाओरडा करत असतो, म्हणत असतो, ऐका ना, तुम्ही आम्हाला सोडा प्लीज, असं बांधून ठेवू नका ना. हे बघा तुम्ही फार चुकीचा विचार करताय, प्लीज तुम्ही आम्हाला सोडून द्या ना. हे बघा आम्ही काहीच नाही केलेलं, तुम्ही थोडासा विचार करा. पण इकडे आता तो म्हणत असतो, अरे आता हा कबीर किर्लोस्कर शोधेपर्यंत तुला काही आम्ही सोडत नसतो. आता बघ, आता जो कबीर किर्लोस्कर आहे ना त्याला आम्ही शोधणार. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्ही लाख शोधाल हो, पण मलाच माहिती नाही, मीच त्याला पाहिलेलं नाही आहे, तर मग मी तुम्हाला कसं सांगणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता त्या माणसाला सरकारचा कॉल आलेला असतो आणि तो बाहेर बोलण्यासाठी निघून जातो. तो बाहेर निघून जातो, त्याची माणसं जी आहे ती सुद्धा एव्हाना गेलेली असतात. तेव्हा सरकारला बातमी देतो तो की हे बघा, आता राजलक्ष्मीची सर्व प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी एक माणूस आहे, तो म्हणजेच की कबीर किर्लोस्कर. आता इकडे तेजस्विनी बोलत असते, ती म्हणत असते, अच्छा, मग आता तो कबीर किर्लोस्कर आपण आता इकडे कान्हासमोर प्यादा म्हणून वापरायचा. कबीर किर्लोस्कर आणि कान्हा महाडिक हे जेव्हा दोघेही जण समोरासमोर येतील ना, तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. ह्या कानाचा इकडे माज उतरवण्यासाठी कबीर किर्लोस्करचा वापर आपण करून घ्यायचा, असं आता इकडे तेजस्विनी बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, पण आपण शोधणार कसं कबीर किर्लोस्करांना? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो कसा दिसतो, काय आहे हे त्या किरणला माहिती नाहीये, मग आता कसं शोधायचं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो, आता कान्हा विचार करतो, नेमकं किरणचं काय झालं असेल, फोन का बंद आहे त्याचा, हा माणूस हा मुलगा असा कधीच करत नाही, पण फोन का बंद आहे. त्यामुळे त्याने इथे ऑफिसमध्ये सुद्धा फोन करून विचारलेलं असतं, पण ऑफिसमध्ये सुद्धा किरण नसतो. त्याचबरोबर इथे राजलक्ष्मीला फोन करतो आणि तिथे सुद्धा विचारतो, पण तिथे सुद्धा किरण नसतो. आणि त्यानंतर त्याला आता इथे टेन्शन येतं. तिथे चहाच्या टपरीवर एक CCTV फुटेज असतं, ते CCTV फुटेज तो चेक करतो आणि तेव्हा किरणला एका गाडीमधून घेऊन जाताना लोक दिसत असतात. आता किरणचा मोबाईल तर त्याच्यासोबतच असेल, म्हणून आता लगेचच तो इकडे त्याच्या पोलीस मित्राच्या साह्यानेच त्याचं लोकेशन ट्रेस करत असतो. आता लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याला त्याचं लोकेशन मिळालेलं असतं आणि तेव्हा कबीर आता रातोरातच लगेच किरण जवळ जाऊन पोहोचतो. जेव्हा तो किरणकडे जाऊन पोहोचतो तेव्हा मात्र किरण आणि जान्हवी ह्या दोघांना सुद्धा बांधून ठेवलेलं असतं. आता इकडे जान्हवी रडायला सुरुवात करत असते आणि तेव्हा आता इकडे तो कबीर असं म्हणणार, पण तेवढ्यातच आता कान्हा त्याला इकडे डोळे मिचकावत असतो आणि तेव्हा जान्हवी म्हणत असते, तू ह्याला कबीर का म्हणतोस? तेव्हा तो म्हणत असतो, अरे त्या लोकांमुळे ना माझं सगळं डोकं हँग झाले, कुणाला कबीर बोलावून कुणाला कान्हा बोलावून ना हे कळतच नाही. तेव्हा तो म्हणत असतो, हे सगळं काय आहे, पण ऐक ना. आता जान्हवी खूप घाबरलेली, तिला व्यवस्थित ती लोक सुखरूप सोडवतात आणि सुखरूप सोडवल्याच्या नंतर आता इकडे आपण पाहतो की जो काही किरण आहे त्या किरणला कान्हा सांगत असतो, एक काम कर, हिला आपण अगोदर घरी सुखरूप नेऊन सोडू. आणि जान्हवी तुला एक गोष्ट सांगू का, आता तुझ्यासोबत ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, ह्या प्लीज तू कोणालाही सांगू नकोस, काय वाटतं तुला? तेव्हा जान्हवी म्हणत असते, नाही मी कोणालाही ही गोष्ट सांगणार नाहीये. त्याचबरोबर आता इकडे ते लोक गाडीत बसत असतात. तेव्हा आता इकडे किरण आहे ना, तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, अपसेट असतो, घाबरलेला असतो. आणि इकडे जान्हवी म्हणत असते, काय झाले किरण तुला, तू एवढा टेन्शनमध्ये काय आहेस? हे बघ आपल्याला आता सुखरूप सोडवलेलं आहे ना, मला कळत नाही ती माणसं कोण होती आणि त्याचबरोबर ती सतत का विचारत होती की कबीर किर्लोस्कर कोण आहे म्हणून, आणि त्याचबरोबर तू त्या कबीर किर्लोस्करचं नाव का घेतलेलं आहेस, असं सुद्धा ती त्याला विचारते. तेव्हा मात्र कान्हाला आता फारच टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो, नेमकं हे सगळं काय आहे, बहुतेक हे सरकारच्या माणसानेच इथे किरणला किडनॅप केलेलं असावं आणि त्यानंतर त्यांना कबीर किर्लोस्कर आणि माझ्याबद्दल माहिती पाहिजे असावी, असा तो विचार करतो. पण आता जान्हवी समोर काही बोलणं त्याला योग्य वाटत नाही. जान्हवीला सुखरूप ते लोक घरी पोहोचवतात आणि सुखरूप घरी पोहोचवल्यानंतर
पुन्हा ते आता इकडे दोघेही जण एका ठिकाणी भेटतात. त्यानंतर आता इकडे कान्हा म्हणत असतो, आता सगळं काही जे आहे ना ते व्यवस्थित सांग की काय झालेलं आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ मी तुला भेटायला आलो होतो, जेव्हा तू फोन केलास तेव्हा मी तिथेच होतो. त्यानंतर मला काही लोकांनी इथे पाठीमागून काळा कपडा तोंडावर टाकला आणि मला तिथून गायब केलं. मला त्या लोकांनी किडनॅप केलं आणि इथे आणून ठेवलं. आणि ती लोक मला विचारायला लागले की राजलक्ष्मी किर्लोस्करानंतर त्यांची प्रॉपर्टी सांभाळणारा माणूस कोण आहे. मग मी त्यांना सांगितलं नाही. तुला सांगू 2 दिवस झालं ऑफिसमध्ये सुद्धा पिऊनने हे एकदा मला 2दा विचारलं आहे आणि मला कळत नाही हे सगळं कोण करतंय. त्यावर आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, कोण करतंय म्हणजे अरे ही सरकारच करत असावी. तुला एक गोष्ट सांगू का, आत्ता त्या दिवशीच्या त्या भरत इन्स्पेक्टरला नकली बनवून आलेल्याला त्याला मी जाऊन भेटलोय आणि त्याने सुद्धा हेच सांगितलेलं आहे की त्याला हे सगळं सरकारने करायला लावलं आहे. मग आत्ता सुद्धा तुला किडनॅप केलंय, जान्हवीला किडनॅप केलंय आणि माझी माहिती विचारतायत म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे सगळं सरकारच करत आहे. तू काय सांगितलंस. तेव्हा तो म्हणतो, मी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत नाही सांगितलं, पण त्यांनी मात्र इथे ड्रिल मशीन जान्हवीवर पकडली. त्यामुळे मी सांगितलं की कबीर किर्लोस्कर आहे म्हणून, पण मला माहिती नाही, मी त्याला पाहिलं नाही, तो कसा दिसतोय काय दिसतोय ह्या गोष्टी मला अजिबातच माहिती नाही असं मी त्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे कान्हा म्हणत असतो, आता शेवटचा घाव घालायची वेळ आली आहे. आता हा छुपा रुस्तुमचा खेळ खेळण्याची गरज संपलेली आहे. आता लुकाछुपी खेळून काही उपयोग नाही. आता सरकारवर थेट वार करावा लागेल. मला पण एक गोष्ट कळत नाही, घरामध्ये आहे ती सरकार आहे का तेजस्विनी आहे तेच कळत नाही. मग आता सरकार जर आहे तर तिला शोधलं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कुणी सांगितल्यात आणि कोण करतंय हे सुद्धा कळलं पाहिजे. दरीतून पडणारी नेमकी सरकार होती का कोण होती ह्या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेतला पाहिजे असा सुद्धा कान्हा आता इकडे बोलत असतो किरणला. आणि तेव्हा किरण म्हणत असतो, मला तर असं वाटतंय तुला सांगू का, ती सरकार इथेच कुठेतरी आहे आणि मला सांग माझ्यावर लक्ष ठेवून होतं म्हटल्यावर ती हे सगळं इथेच आणि व्यवस्थित ती जिवंत आहे, तिला काहीही झालेलं नसेल असं मला वाटतंय. त्याच वेळेला आता कबीर म्हणत असतो, तू बोलतोयस ना किरण ते अगदी बरोबर आहे, पण आता शांत बसून चालणार नाही. नेमका सरकारचा गेम कसा उधळून लावायचा याचं प्लॅनिंग करावं लागेल. तर पाहत राहा लपंडाव.